ऑनलाईनच झालं. नाही, आता शासनाने एक GR काढला आहे की डायरेक्ट आपल्याला पगार देता येते यांना आता त्यांच्या खात्यात. हा नाही, ही एजन्सी आहे ना, हां, ते बाय स्रोत. एजन्सी नाही, एजन्सीचा पगार आपण करू शकतो. जसं आपण कॉर्पोरेशनला करून आलो ना, एजन्सीचं कमिशन त्यांना द्या. संपला विषय. हो ना, एजन्सीचं कमिशन द्या. GR काढला ना गव्हर्नमेंटनं, या GR बापावर काढला ना. कटेल. महाराष्ट्रात हीच आहे आमच्या इथे. गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे असा. फक्त आपले डीबीटीचे कर्मचारी बाकीचे ह्याचे असतात, ते आशा वगैरे आहेत, त्यांना डीबीटी हे कधीपर्यंत आणून देता मला? त्याला घेऊन बोलून घेत पहिल्यांदा. नाही, त्याला बोलवा. हे कोणाकडे आहे? हे कोणाकडे? हे याला लावा, संजय काटकर. साहेब याच्यात असं आहे म्हणजे माझ्या याच्यावरून लावा रे. डॉक्टर साहेब, अनिल बोल. तो जो प्रॉब्लेम आहे की नाही इरविनमध्ये पाण्याचा, हा, तो जो नाला आहे त्या नाल्यामध्येच पिलर उभे केले. तोडून टाकायचे ना. नाही, कॉर्पोरेशन पहिल्यांदा काय त्या करणार? नाल्याचं मार्किंग करा हा लागेल. हा, आणि नाल्याचं मार्किंग केल्यानंतर त्यात जर पिलर उभे केले तर ते पाडून टाकले. काढून टाकले पाहिजे. जरा करो. हाँ नहीं, अब बिल्कुल पीछे लग के उसको लगाओ फोन, कमिश्नर को लगाओ. पूर्ण शिष्टमंडळ घेऊन त्या सगळ्या डॉक्टर लोकांचं, नाही नाही, त्या सगळ्या लोकांचं तुम्ही शिष्टमंडळ घेऊन याला तसं नाही. कोणाला लावा? तुम्ही कमिशनरला पत्र दिलं का कॉर्पोरेशनच्या? कमिश्नर नाही, काटकरला नाही, याला लावा, गोंदावलीला. गोंदावलीला फोन लावा. नाही, तुम्ही पन्नास निघून आम्ही इकडे डॉक्टरला मीटिंगमध्ये आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, आम्ही भाजपचे इथं 5 आमदार आहोत, 1 खासदार आहे, 1 पालकमंत्री आहे. दर महिन्यामध्ये 1 मीटिंग CS आणि बाकी सगळेजण हे झाली पाहिजे. तुमच्या दर महिन्याच्या अडचणी आम्हाला सांगितल्या पाहिजे. आलं लक्षात? पोटे साहेब, बरोबर. 6 आमदार आहे. आणि ती हां याची पण घ्यायची आहे, आता नवीन आरोग्यवर तिन्हीची 38 लोकांची आहे. हां, ती meeting घ्यायची. 38 लोकांचे कधी घेता? आता मी आहे इथं. पालकमंत्र्यांची तारीख घ्यायची आहे. हॅलो, अरे गोंदावले साहेब, तुम्हाला त्या CSनी पत्र दिलेलं आहे का? सगळे नाले जे आहे, डफरींचा नाला, नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या पासून जाणारा नाला, तो काय त्या रेल्वेच्या तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्यांनी बुजवला. दिलं आहे का पत्र? तो मागे चर्चा झाली होती, तर मी जाऊन दौरा पण केला होता तिथे. मग? त्यांच्याकडून काम करणं अपेक्षित होतं, कोणाकडून? रेल्वे आणखीन BNC. मग काय झालं? ते मागच्या आठवड्यातच आम्ही दौरा केला होता, त्यांना सांगितलेलं आहे ते करायला. मग आता केलं की नाही केलं त्यांनी? कम्प्लीट नसेल झालं, सुरू केलं होतं पण त्यांनी. हे BNCचा काय संबंध हो कमिशनर? त्यांच्याकडूनच झालं होतं ते. कोण? जो याच्यामधलं पाणी जे साचत होतं हा. ना, इरविन मधलं, हां, ते त्यांच्याकडूनच होतं काम, त्यांच्या ह्याच्यातलं. अरे मला एक सांगा, ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी काम चालू आहे रेल्वेच्या इथे, त्याचा याचा PWDचा काय संबंध आहे तो? हां, त्यांनी दोन-तीन ते ठिकाणी सर पाणी थांबत होतं, हा. त्यांच्या पण कामाचा काहीतरी विषय होता सर. नाला कोणाचा आहे? नाला आपल्याकडेच असतो सर. मग तुमच्याकडचं आहे, तर तुम्ही अतिक्रमणामध्ये जर नाला जर बुजवला असेल तर ते पाडलं का नाही? खोलीकरण करणार ना. हा, त्यांच्या कामामुळे ती अडचण झाली होती सर. अरे त्यांच्या कामामुळे झालं तर तुम्ही हटवायला पाहिजे ना. लोकांचं काय जीव घेता का पाणी हे होईल तर? नाही सर, सध्या सगळी ती सोय केलेली आहे सोय. नाही केली आहे ना. सगळे डॉक्टर लोक, CS मला सांगतात आहे. डॉक्टर मुरकेंच्या ह्याच्यात पाणी होतं त्या दिवशी, तिथे सगळे इतके हॉस्पिटल आहे वालकटला. ते ताबडतोब मला आताच्या आता पाहिजे आहे ते. तुम्ही त्या इंजिनियरशी बोला, त्या रेल्वेवाल्याशी बोला, कोणाशी बोला आणि तुमची इंजिनियर पाठवा. नाही तर आजचा वार बुधवार आहे, तुमच्याकडे पोकलँड किती आहे? शुक्रवारपर्यंत ते पोकलँडनं पोकलँड किती आहे तुमच्याजवळ? 5. हा, 5 चला 5 पोकलँड उद्या लावा, नाले ओपन करू आपण. आम्ही उभे राहतो तिथं. आम्ही उभं राहतो. कोण आडवा आहे तर आम्ही पाहतो जरा. पाहू. नाले खोल करा ना. तो नाले छोटे करून टाकले आणि कवर्ड करून टाकले. काही ठिकाणी नाल्यामध्ये कॉलम आहेत म्हणतात, असं थोडी चालणार आहे ते. आणि शासनाचं नाव बदनाम होते ना. हे विरोधक जे आहे ना, ते तिकडे आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या बद्दल बोलतात ना, पालकमंत्र्याबद्दल बोलतात ना, आणि तुम्ही इथं कंचे खेळून राहिले. तर तुम्ही दुसऱ्याचे कोणाचे नौकर आहेत का महिन्याचे? शासनाचे लोक आहे तुम्ही. तुम्हाला कोणाची भीती आहे? तुम्हाला कोणाची भीती नाही आहे. काम करा ना तुम्ही लोक. पोकलँड काढा उद्या सकाळी बाहेर, 5च्या 5 पोकलँड लावा. त्या डफरी आपल्या इरविनपासून तर डफरीनपर्यंत पुरा नाला क्लिअर करा. तो ठीक आहे, मी बघतो. डायरेक्ट पोकलँड लावा तिथे. खोल करा त्याला, भिंती पाडायची गरज नाही, खोल करा त्याला. त्याची पाण्याची कॅपॅसिटी वाढवा त्याची.
आणि ते ट्रकही लावा, डंपर लावून द्या, पटापट भरणं होऊन जाते ते सगळं. हां आणि तुम्हाला हे पाहिजे असेल तर आम्ही सगळेजण तिथे उभं राहतो, समजलं ना? हां बिलकुल ह्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या नाही, कोणाचंही काही प्रेशर असो, ठीक आहे? हां आता हे तुमच्याकडे तुमच्या contract- नोट करून ठेवा ह्या गोष्टीचं